बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक संजय गोराडे लिखित कथा पारवा. नाईट ड्युटी करून मी माझी कार घेऊन कंपनीतून बाहेर पडलो होतो. घड्याळात साधारण सकाळचे 7:30 वाजत होते. वेगवेगळी वळणं घेत मी कार घराच्या दिशेनं घेऊन जात होतो. टेप रेकॉर्डरवर छान गीत वाजत होते. गारवा वाऱ्यावर भीर 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 पारवा नवा नवा. सकाळचा वातावरणातील हवेत असलेला गारवा गीताला मस्त साजेसा होता. गीताचे ते मधुर बोल कानावर पडल्याने मीही आपसूक गुणगुणायला लागलो होतो. सकाळचा प्रहर असल्याने रस्त्याने वर्दळ तशी तुरळकच होती. पाथर्डी फाटा कुशलतेने पार करीत मी कार मुरलीधर नगरच्या दिशेने वळवली. आता मी डोळे झाकून जरी कार चालवली असती तरी निर्धोकपणे घरी पोचणार होतो. तसं कार चालवणं मला नेहमीच आव्हानात्मक वाटत आलेलं आहे. कारण कोण केव्हा मध्ये येईल काही सांगता येत नाही. नजर हटी तो दुर्घटना घटी. थोडं जरी लक्ष विचलित झालं तरी दुर्घटना घडण्याची भीती असते. त्यामुळं कार चालवताना मी नेहमीच डोळ्यात तेल घालून कार चालवतो. पण कधीकधी काही घटना अशा घडतात की नियमात असूनही भुर्दंड देणाऱ्या ठरत असतात. असाच मनस्ताप देणारा एक जुना प्रसंग सांगावासा वाटतो. एकदा मी कारने कंपनीत जात होतो. दुपारची शिफ्ट होती. थोडा उशीरच झाला होता. पाथर्डी फाटा ओलांडत माझी कार अंबड लिंक रोडला लागली होती. घाई होती तरी कारचा वेग तसा जेमतेम 30-35 होता. पण अचानक रस्त्याच्या कडेला उभी असलेली रिक्षा अनपेक्षितपणे मध्ये आली. त्या रिक्षाला वाचवण्याचा मी कसोशीने प्रयत्न करत जागेवरच ब्रेक दाबला. सुदैवानं अपघात टळला. पण कार आणि रिक्षा दोघे एकमेकांना घासलेच गेले. जाब विचारण्यासाठी मी चिडून कारमधून उतरणार तोच रिक्षावाला शिवी हसडत रिक्षामधून खाली उतरला. उद्वेगानं मला कार रस्त्याच्या कडेला घ्यायला सांगत माझ्याशी नसती हुज्जत घालू लागला व भरपाई म्हणून 500 रुपये मागू लागला. तसं पाहिलं तर त्याच्या रिक्षाला काहीच झालेलं नव्हतं. उलट माझ्याच नवीन कारला भले मोठे ओरखडे गेले होते. त्याला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. ड्युटीला उशीर होऊ लागल्यानं मी भांडण मिटतं घेतलं. नाईलाजास्तोवर त्याच्या हातावर 500 रुपयाची नोट टेकवली व कंपनी गाठली. तेव्हापासून रस्त्याने सायकलवाला जरी आडवा आला तरी मी कार थांबून घेतो. आधी त्याला जा म्हणतो व मग मी पुढे मार्गक्रमण करतो. आत्ताही माझ्या कारचा वेग 30-35 होता. पाथर्डी फाट्याहून मुरलीधर नगरकडे वळताना दिसणारा 2 किलोमीटरचा सरळ रेषेतला रस्ता अजूनही निद्रिस्त वाटत होता. सकाळच्या कोवळ्या उन्हात जणू तो ऊन पोळ्या खातो आहे असाच भासत होता. ड्रायव्हर सीटवरून पाहताना तो मोकळा निर्जन रस्ता फारच नयनरम्य दिसत होता. सौंदर्यात भर घालावी की काय, टेप रेकॉर्डरवर वाजत असलेलं सौमित्रीच्या गीतातील पारव ही रस्त्याच्या कडेला थव्या थव्याने बसलेले दिसत होते. बारीक किटके आणि दाणे टिपण्यात मग्न असलेले ते पारव माझ्या कारच्या आवाजाने हलकेच भुर्रकन उडून जात होते. ते दृश्य मला एखाद्या सिनेमाप्रमाणे वाटत होतं. थांबून मी अक्षरशः मोबाईलच्या कॅमेऱ्यात ते सौंदर्य कैद केलं. सकाळचे ते मनोहारी सौंदर्य डोळ्यात साठवत असताना मला कारमधून काही पारव रस्त्यावरही किडे माकुडे टिपत असलेले दिसले. माझी कार त्यांच्या दिशेने येत आहे पाहून ते सावध पारव क्षणात उडाले होते. मात्र त्यांच्यातील एक पारव भुक्याने पोटावर पडावं तसं किडे माकुडे चोचीने टिपतच राहिले होते. मला वाटलं माझी कार जवळ येताच हुलकावणी दिल्यागत भुरकन उडून जाईल. पण ते न घाबरता निडरपणे स्वतःचं अन्न वेचतच राहिलं होतं. मला त्याच्या धीटपणाचं कौतुक वाटलं होतं. मी कार न थांबवता फक्त वेग कमी केला होता. परंतु स्वतःच्या अन्नाच्या शोधात मशगूल असलेलं पारव कार जवळ आली तरी उडालं नव्हतं. बहुतेक त्याला कार आपल्या दिशेने येत आहे
याची चाहूलच लागली नसावी, नाहीतर मरणाच्या भीतीनं ते नक्की उडालं असतं. भूक लाचार करते माहीत होतं, पण भूक मरणापेक्षा मोठी असते हे मी प्रथमच पाहत होतो. बेसावध क्षणी कळलं तेव्हा पारो मृत्यूला समोर पाहून प्रचंड घाबरलं होतं. जीव वाचवण्यासाठी काय करावं हे त्याला समजलं नव्हतं. त्यामुळे ते कारच्या विरुद्ध दिशेनं न उडता त्याने कारच्याच दिशेने उड्डाण घेतली. बॉनेटवर जोरदार काहीतरी धडकल्याचा आवाज मला आला. पारव कारला धडकला आहे हे मला आता दुसरं कोणी सांगण्याची गरज नव्हती. पारव बोनेटवर धडकल्याचा आवाज झाल्यानंतर कारच्या खालीही त्याच्या पंखांचा फडफडण्याचा आवाज ऐकू आला. बहुतेक पारव बोनेटला धडकून जमिनीवर फेकलं गेलं असावं. त्यातही त्यानं स्वतःला सावरलं असावं. पण कार अंगावरून जाते आहे पाहून ते अधिकच घाबरलं असावं आणि मृत्यूच्या भयानं त्याने पुन्हा उडण्याचा प्रयत्न केला असावा. म्हणून कारच्या खालून पंखांच्या फडफडण्याच्या आवाजाबरोबरच धडकण्याचाही आवाज परत परत मला ऐकू आला होता. त्या निष्पाप पारवाचं काय झालं असेल? मनात प्रश्न उपस्थित होताच कल्पनेने मी व्यथित झालो. विचारात कार पुढे जात असतानाच माझी नजर बाजूच्या आरशाकडे गेली. ते पारव फडफडत कर्णकर्कश आवाजात ची ची करत उड्या मारताना मला दिसलं. त्याची ती प्राणांतिक तडपड पाहून मी पुढे जाऊन कार उभी केली. मन खूप कष्टी झालं होतं. एक निष्पाप मुका जीव नकळत माझ्याकडून अमानुषपणे चिरडला गेला होता. काय म्हणत असेल त्याचा जीव? मला माझ्या बेपर्वा वागण्याची चीड आली होती. कार रूपी मरण पाहून त्याला उडायचं सुचलं नव्हतं, पण मला तर कार थांबवायचं सुचायला हवं होतं. मनोमन मी स्वतःलाच दोष देऊ लागलो. तितक्यात एक रिक्षावाला माझ्या कारला क्रॉस झाला. तो पारवाची तडपड पाहून त्वरित थांबला. रिक्षा उभी करतो घाईघाईने पारवाला पाणी पाजण्यासाठी पाण्याची बाटली घेऊन आला. त्याच्या मदतीला एक वाटसुरूही धावला. दोघांनी मिळून त्या जखमी पारवाला पाणी पाजलं. त्या मुख्या पाखराचा जीव घेणा आक्रोश हळूहळू शांत झाला. पारवाला पाणी पाजता पाजता रिक्षावाल्याने माझ्या कारकडे एक कटाक्ष टाकला की मलाच तसं वाटलं देव जाणं. भीतीने माझ्या काळजात धस्स झालं. अचानक माझ्या संवेदना गोठल्या गेल्या. क्षणाचाही विलंब न करता मी तत्काळ तिथून पळ काढला. होता होईल तितक्या वेगानं कार घराच्या दिशेनं पिटाळली. मी त्यांच्या दृष्टीस पडू नये हीच माझी केविलवाणी धडपड होती. रिक्षावाल्याची मला नकळत भीती वाटली होती. निर्दयीपणे मी त्या निष्पाप पाखराला उडवलं होतं. वर माणुसकी नसल्यागत मी थांबलोही नव्हतो तिथे. रिक्षावाला आणि वाटसरू दोघे मला माझ्या अमानवी कृतीचा जाब विचारतील अशी काहीशी भीती वाटली होती मला. खरं सांगायचं तर मी इतका निर्मम नाही, पण 2 दिवसाआधी घडून गेलेली घटना माझ्या मनात ताजी होती. क्षितिज आणि त्याचे मित्र घरासमोरच्या मैदानावर बॅटबॉल खेळत होते. खेळता खेळता क्षितिजकडून बॉल रस्त्याने जाणाऱ्या एका अनोळखी बाईला लागला. दुर्दैव बॉल नेमका त्या बाईच्या नाकाला लागला. नाकाचा घोळणा फुटून ती बाई क्षणात रक्तबंबाळ झाली होती. तिला लागलेलं पाहून क्षितिजसह सर्व मित्रांनी घाबरून घरी धुम्म ठोकली. रात्री 10 वाजता त्या बाईचे 10-12 नातलग घरी लाट्या काट्या घेऊन भांडायला आले. मी सामोपचाराने घेत दवाखान्याचा खर्च देतो म्हणत भांडण मिटवलं. मी नसतो तर त्या माणसाने नक्की क्षितिजचा जीव घेतला असता. आताही तसंच काहीतरी माझ्यासोबत घडेल अशी नकळत मला भीती वाटली होती. मी अस्वस्थतेतच कार पार्क करत घरात आलो. मनोमन मी खूप बेचैन होतो. आपण माणुसकीला धरून वागलो नाही म्हणत मन स्वतःलाच कोसत होतं. आपण थांबायला हवं होतं. त्या पारवाला काय लागलं किती लागलं ते पाहायला हवं होतं. पण आपण खुशाल बेदरकारपणे निघून आलो. माझ्या असंवेदनशील वर्तनाची मलाच लाज वाटू लागली. मी तसाच उलट्या पावली माघारी फिरलो. मी असा अचानक कुठे निघालो पाहून घरातील माणसेही चक्रावली. फिरायला जातो आहे सांगताच लहानगा रोहितही माझ्यासोबत आला. रस्त्याने पायी चालत असताना तो वेगवेगळे प्रश्न विचारत होता. माझं त्याच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. मी देवाला मनोमन प्रार्थना करीत होतो, ते बिचारं पारव सुखरूप राहू दे. अखेर पारवाचा अपघात झाला होता तिथे मी आणि रोहित येऊन पोहोचलो.
ते पारव रस्त्याच्या कडेला मरून पडलेलं होतं. त्याच्या डोक्याचा चेंदा मेंदा झालेला होता. पाहूनच मी शहारलो. अनवधानाने माझ्याकडून भयंकर मोठा अपघात झाला होता. माझा निष्काळजीपणा हकनाक त्या निष्पाप पाखराच्या जीवावर बेतला होता. किती किती वेदना झाल्या असतील त्या मुक्या जीवाला. कल्पनाही मला सहन होत नव्हती. रोहितचं लक्ष जाताच तो अंगुली निर्देश करत उद्गारला, तो बर्ड बघा पप्पा, त्याला कोणीतरी मारलंय. मारलं नाही बेटा, गाडीनं उडवलंय, मी अभावितपणे बोलू लागलो. कोणी? रोहितनं प्रतिप्रश्न करताच मी त्याची नजर चुकवली. मला माझ्या चुकीची कबुली देण्याची हिंमत झाली नव्हती. तो निरागसपणे पुढे म्हणाला, घरी त्याचे मम्मी पप्पा वाट पाहत असतील नाही? खरंच त्या पारवाचे असे कोणी नातलग असतील? तर ते खरोखर त्याची वाट पाहत असतील? प्रश्न पडताच मी भोवताली नजर टाकली. मला एक चीट पाखरू दिसलं नव्हतं. दिसेली कसं म्हणा, भित्याच्या पाठी ब्रह्मराक्षस, आणि याच ठिकाणी एखादा माणूस असता तर? कल्पनेनंच मी गर्भगडीत झालो. मी पाताळात जरी लपून बसलो असतो तरी मला शोधून काढलं असतं व झालेल्या अपराधाबद्दल शिक्षा केली असती. पण पारवाच्या मरणाची ना कोणी चौकशी करायला आलं, ना कोणी मला जाब विचारायला आलं. कुणालाच त्याच्या मरणाचं सोयर सुतक नव्हतं. माणूस इतका अपमतलबी आहे, त्याला स्वतःचा जीव सोडून बाकी सगळे जीव क्षुल्लक वाटतात. कधी तो स्वतःवरून दुसऱ्याचा जीव जाणणार आहे? न मिळणाऱ्या प्रश्नाच्या उत्तरावर विचार करीत करीत मी जड पावलानं घरी निघालो, अगदी सुतक पडल्यागत. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.